एजू मराठी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इयत्ता 7वी स्कॉलरशिप तसेच इयत्ता 8वी NMMS परीक्षेच्या बुद्धिमत्ता या विषयाची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक विशेष व्हिडिओ सिरीज. या सिरीजमध्ये बुद्धिमत्ता चाचणीतील सर्व महत्त्वाचे घटक अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकवले जातील. तुम्ही हे सर्व व्हिडिओ नियमित पाहिल्यास परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता विषयात 100% गुण निश्चितच मिळवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणूनच ही व्हिडिओ सिरीज आजच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग सुरू करूया. सर्वांचं पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये स्वागत. आता आपण पुन्हा एकदा मानसिक क्षमता चाचणी याच्यामध्ये आधारित आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी याच्यामधील भाग दुसरा आपण बघत आहोत. आपल्या व्हिडिओचा सुद्धा हा दुसरा भाग आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 10 उदाहरणं याच्या आधी आपण पूर्ण केलेले आहेत. तर यामध्ये आपण 11 ते 22 ही उदाहरणं आपण बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी बघू शकता तर पहिला भाग याच्यामध्ये आपल्याला मागचा व्हिडिओ जर आपण बघितला त्यामुळे पहिल्या भागामध्ये आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे उदाहरणं बघायला मिळतील. आता बघा या ठिकाणी उदाहरण आपल्याला दिसतंय सी. याच्यापूर्वी जे काही आहे तर याच्यामध्ये आपण जर बघितलं A-A-B त्यानंतर C पुन्हा डॅश पुन्हा B अशा पद्धतीचं आहे. आपण 3 किंवा 4चा गट किंवा 2चा गट आपण करून बघत असतो. आपण या ठिकाणी 3-3चे गट या ठिकाणी तयार करून बघू. जर करून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की शेवटचं अक्षर हे B येताना आपल्याला दिसतंय. बघा पहिल्या गटामध्ये शेवटचं अक्षर B, त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये शेवटचं अक्षर B, त्यानंतर पुन्हा चौथ्या गटामध्ये शेवटचं अक्षर B म्हणजेच B या ठिकाणी सेट होताना आपल्याला दिसतंय. तर प्रत्येक ठिकाणी आपण जर B टाकून बघितलं त्या ठिकाणी आपल्याला शेवटचं अक्षर B होताना दिसतंय. काही ठिकाणी बघू आपण की C हे अक्षर आपल्याला पहिल्या ठिकाणी असल्याचं आपल्याला जवळपास 3 ते 4 ठिकाणी होताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे आपण पहिलं अक्षर हे C आहे असं टाकून बघूया. हे टाकून बघत असताना बघा या ठिकाणी CAB त्यानंतर पुन्हा CAB हे असं सेट होताना आपल्याला दिसते. त्यामुळे आपण एका बाजूला लिहून घेतलं आणि सगळीकडं CAB हे अक्षर पुन्हा येताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे दुसऱ्या गटात CAB, चौथ्या गटामध्ये CAB, 5व्या गटामध्ये CAB आणि शेवटचं जे 2 अक्षर आहेत ते CA अशा पद्धतीने आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतंय की CAB असं प्रत्येक ठिकाणी करायचं आहे. आणि जे काही गाळलेल्या जागा आपण जे अक्षरं भरलेले ते जर आपण चेक केले तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की या ठिकाणी CAB त्यानंतर AAB म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रश्न क्रमांक आता आपण 12 सोडवून या ठिकाणी बघत आहोत. ND त्यानंतर पुन्हा डॅश त्यानंतर N त्यानंतर डॅश पुन्हा A नंतर पुन्हा डॅश त्यानंतर D नंतर A अशा प्रकारे जर आपण बघितलं तर 3 लेटर्स या ठिकाणी असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्यामुळं आपण पहिल्यांदा 3-3चा गट या ठिकाणी करून बघूया. त्यानंतर बघा ND त्यानंतर शेवटचं अक्षर माहिती नाही, याचे शेवटचं अक्षर A आहे. त्या ठिकाणी परत बघा पुन्हा A शेवटचं अक्षर A अक्षर A शेवटचं म्हणजे जवळपास आपल्याला 3 ठिकाणी A आपल्याला लक्षात येतं की जे शेवटचं अक्षर आहे. त्यामुळे आपण काय करूया शेवटचं अक्षर सगळीकडे A सेट करून बघूया. जर शेवटचं अक्षर जर आपण A लावून बघितलं तर सगळीकडे आपल्याला असं दिसतंय की N त्यानंतर दुसरं अक्षर आहे ते D आणि त्यानंतर तिसरं अक्षर आहे म्हणजे A. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण NDA असं जर सेट करून बघितलं तर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की NDA सगळीकडे आपण लिहितोय. आता बघा अत्यंत सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि सोपे समजतील अशा पद्धतीने आपण समजून सांगतोय. मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा जे याची तयारी करत आहेत. त्यामुळं लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी येताना आपल्याला दिसतंय NDA हे आपल्याला या ठिकाणी होतं. प्रश्न 13वा आपण या ठिकाणी सुरू करतोय. बघा डॅश A डॅश B त्यानंतर पुन्हा डॅश डॅश AB डॅश A डॅश B अशा पद्धतीने जर बघितलं तर 3चा गट आपण चेक करून बघतो आपण फक्त 3चा गट होण्यासारखा आहे का आणि त्याच्यामध्ये आपण शेवटचं अक्षर चेक करून पाहायचं. शेवटचं अक्षर बघा एकाच ठिकाणी असं लक्षात येतं की B असताना दिसतंय म्हणजे 3चे गट होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मी यापूर्वी सुद्धा सांगितलं गट करत असताना पहिले चेक करायचे मगच रेषा मारायच्या. 4चा गट जर बघितला तर प्रत्येक ठिकाणी बघा 4चा गट केला तर शेवटी B येतंय. बघा 4चा गट या ठिकाणी सुद्धा B येतंय 4 ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी पूर्ण सिरीजमध्ये आपल्याला असं लक्षात येतंय
की 4-4 गटांची ही सिरीज आहे. त्यामुळे आपण 4-4 अक्षरांचं जर बघितलं तर बघा 4 त्यानंतर पुन्हा 4 बघा शेवटी बी येतं आहे, पुन्हा 4 करून बघायचं शेवटचं अक्षर बी येतं, शेवटच्या अक्षरावर लक्ष ठेवायचं आपलं बी येतं. मग आता तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर चेक करूया. तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर या ठिकाणी बघा बी वरून ए दिलेलं आहे, त्याच्या आधी बीच्या आधी ए दिलेलं आहे. म्हणजे आता काय करायचं, तिसऱ्या ठिकाणी आपल्याला सगळीकडं ए ए ए असं लिहून घ्यायचं. बघा आता आपण बघू याच्यावरून तिसऱ्या सिरीजवरून तर किंवा तिसऱ्या गटावरून तर आपल्याला लगेच लक्षात येतं की शेवटचे 3 अक्षर हे ए ए बी आहेत. बघा ए ए बी असं शेवटचं केलं. आणि आता चौथ्या गटावरून असं लक्षात येतं आहे की पहिलं अक्षर हे बी आहे. त्यामुळे आता सगळीकडे आपण बी लिहून घेतलं. म्हणजे आपला जो गट तयार झालेला आहे तो गट आहे बी ए ए बी. म्हणजेच आपल्याला ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या असणार आहे बी ए त्यानंतर बी ए. आता बी ए असं कुठं आहे हे आपल्याला चेक करायचं. गट जो तयार झाला आहे तो असणार आहे बी ए बी त्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला लक्षात येतं आहे का बी ए. त्यानंतर पुन्हा बघा दुसऱ्या 2 रिकामी जागा आहेत त्या बी ए. त्यानंतर तिसऱ्या पण म्हणजे गटातल्या ज्या 3 जागा आहे त्यामुळं पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आपण आता सुरू करतो आहोत. याच्यामध्ये बघा आता 3-3चे गट जर आपण करून बघितले तर काय येत आहे बघा 1 2 3 त्यानंतर पुन्हा 3चा गट केला तर ए बी त्यानंतर 3 गट आला. त्यानंतर 3चा गट केला तर पुन्हा बघा शेवटची संख्या ही येते. म्हणजेच काय 3चा गट या ठिकाणी सेट होत नाही. बघा आपण काय करतोय 3-3चे गट केल्यानंतर शेवटी कोणता अक्षर येतं हे आपण चेक करून पाहिलं. जर होत नसेल तर ते टाळायचं आपल्याला. 4चा गट करून बघूया आपण. शेवटी ए येतं आहे. बघा इथं माहिती नाही काय येतं आहे. चौथा गट त्यानंतर 1 2 3 4 पुन्हा काय येतं माहिती नाही. त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 आता शेवटचं अक्षर तर मॅच होत नाही. मग सुरुवातीचं अक्षर चेक करून बघूया. सुरुवातीचं अक्षर चेक करून बघितलं तर आपल्याला लक्षात येतं आहे की सुरुवातीचं अक्षर हे ए येताना दिसतंय. मग आता आपण सुरुवातीचा गट जर बघितला तर 1 2 3 4 बघा 1 2 3 4 त्यानंतर पुन्हा ए येतं आहे. 1 2 3 4 सुरुवातीला ए आलं. 1 2 3 4 सुरुवातीला ए येताना दिसतंय. म्हणजेच काय शेवटचं अक्षर जर आपल्याला अंदाज बांधता येत नाही त्याच्यामुळे आपण पहिल्या अक्षरावरून याचा अंदाज बांधतोय. त्याच्यामुळे 1 2 3 4 बघा त्यानंतर पुन्हा 4 अक्षरांचा गट 1 2 3 4 पुन्हा 1 2 3 4 पुन्हा पहिल्या 4 अक्षरांचा गट. बघा पहिलं अक्षर सगळीकडे ए बसते म्हणजे आपली सिरीज पक्की होती. दुसऱ्या गटामध्ये बघूया दुसरं आणि तिसरं अक्षर हे बी आहे. म्हणजे आता हे जवळपास आपल्याला सगळीकडं बी जर टाकून बघितलं दुसरं आणि तिसरं अक्षर हे बी असणार आहे. दुसरं अक्षर बी. आता तिसरं अक्षरसुद्धा आपल्याला बी टाकून बघायचं बघा. आणि चौथा अक्षर तर आपल्याला ए आहे असं या ठिकाणी लक्षात येतं आहे. मग तिसरं अक्षर आहे बी आणि चौथा अक्षर आहे ए. असं जर आपण बघितलं तर समूह कोणता मिळाला बघा ए बी बी ए हा समूह आपला 4ही गटांमध्ये रिपीट होताना दिसतोय. आणि मग रिकाम्या जागा कोणत्या आहेत बघा बी ए बघा बी ए असं बी ए कुठं दिसतंय बघा पर्याय क्रमांक 4. त्यामुळे आपलं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपण जायचं आहे प्रश्न क्रमांक 15व्याकडं. नीट बघा एक्स त्यानंतर एक्स शेजारी येताना आपल्याला दिसतंय 3 ठिकाणी आपल्याला एक्स आपल्याला हे दिसताना तसं दिसतंय. 3चा गट चेक करू बघू आपण. शेवटचं अक्षर एक्स येत आहे बघा 1 2 3 शेवटी एक्स येतं 1 2 3 शेवटी वाय येतं. म्हणजेच 3चा गट या ठिकाणी करून चालणार नाही. 2चा गट आपण चेक करून बघूया. बघा या ठिकाणी पहिलं 2 रिकाम्या जागा नंतर पुन्हा 2 एक्स त्यानंतर पुन्हा 2 रिकाम्या जागा आणि त्यानंतर बघा रिकामी जागा त्यानंतर वाय त्यानंतर पुन्हा रिकामी जागा पुन्हा एक्स 4 पुन्हा एक्स आला. म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला 4चा गट येताना होताना या ठिकाणी दिसतोय. 1 2 3 4 त्यानंतर बघा 1 2 3 4 या ठिकाणी 4 केले आणि 1 2 3 4 या ठिकाणी 4 केले. बघा आता शेवटी 2 एक्स होताना आपल्याला 2 ठिकाणी दिसतंय. म्हणजेच काय दुसऱ्या गटामध्ये सुद्धा आपण काय केलं एक्स करून पाहिलं. म्हणजे आता 3 ठिकाणी डबल एक्स शेवटी झालेला आहे. एक्सच्या अगोदर आहे वाय. मग बघा आता या ठिकाणी वाय करून बघा. दुसऱ्या गटावरून आपल्याला लक्षात येतं की एक्सच्या अगोदर काय आहे वाय. म्हणजे शेवटून 2 क्रमांकाला कोण आहे शेवटून 3 क्रमांकाला वाय आहे. पहिलं अक्षर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं एक्स म्हणजेच पहिल्या ठिकाणी आणि दुसऱ्या गटामध्ये एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स अशा पद्धतीची ही रचना आहे. रचना काय ठरली आपली एक्स वाय एक्स
आता बघा ज्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपण लिहून बघितल्या, एक्स वाय एक्स 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 वाय एक्स एक्स, त्यानंतर पुन्हा एक वाय आणि शेवटचा जो आहे तो पुन्हा काय आहे, एक्स आहे. अशा पद्धतीने जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर येताना दिसत आहे. पुढचा प्रश्न आपण आता या ठिकाणी सुरू करतोय. त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. प्रश्न क्रमांक 16 आपण या ठिकाणी सुरू करतोय. बघा या उदाहरणामध्ये आपण जर बघितलं तर व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी जर लक्षात दिलं तर आपल्याला बघा प्रश्न क्रमांक 16 याच्यामध्ये बघा ए डॅश ए, त्यानंतर पुन्हा डॅश, पुन्हा ए डबल ए, त्यानंतर डबल डॅश, पुन्हा ए नंतर पुन्हा डॅश, त्यानंतर डबल ए, त्यानंतर डॅश, पुन्हा बी. म्हणजे आता बघा सगळीकडे ए दिसते पण शेवटी फक्त बी दिसते. मग आता 3 ठिकाणी, या ठिकाणी 2 ठिकाणी, या ठिकाणी 1 ठिकाणी अशा पद्धतीने होताना दिसते. आणि ए काय होताना दिसतो आपल्याला, वाढत जाताना दिसतो. म्हणजे बघा पहिल्यांदा सिंगल ए, नंतर 2 ए झाले, नंतर 3 ए झाले, नंतर पुन्हा 2 ए झाले. मग आता बघा आता आपण बघूया 4चा गट जर करून बघितलं तर काय होतं बघा, 1 2 3 4 शेवटचं सुरुवातीला ए येतं बघा, 4 सुरुवातीला येतं बघा, त्यानंतर पुन्हा सुरुवातीला ए येतं. आता जर नीट बघितलं 4चा गट आपण आणि याच्यासाठी पेन्सिल वापरायची आहे. परीक्षेमध्ये सुद्धा पेन्सिल आपल्याला कॅरी करायची. चुकलं जर गट करायचं चुकलं तर आपलं पुन्हा करून बघतात. बघा तर पहिले 3 अक्षरं हे ए आहेत असं आपल्याला लक्षात येतं. बघा त्या तिसऱ्या गटावरून आपल्याला लक्षात येतं की पहिले 3 अक्षरं हे ए आहेत. दुसरं अक्षर आपल्याला ए आहे याच्यावरून लक्षात येतं. बघा 3 ठिकाणी आपण दुसरं अक्षर ए आहे कन्फर्म होतं. तिसरं अक्षर हे सुद्धा ए आहे, या ठिकाणी ए आहे. बघा तिसरं अक्षर झालं ए, या ठिकाणी आपल्याला कन्फर्म झालं. बघा तिसरं अक्षर सुद्धा ए असेल. आणि चौथं अक्षर आपल्याला शेवटच्या गटावरून लक्षात येतं बी. म्हणजे सगळीकडे आपल्याला बी जर टाकलं तर आपल्याला चौथा गट सुद्धा मिळून जातो. आणि याच्यावरून असं लक्षात येते तर याच्यामध्ये लयबद्ध मांडणी कोणती बघा, 3 वेळा ए आणि शेवटी बी. म्हणजेच काय ए बी आणि ह्या 4 अक्षरांचा समूह आपल्याला या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. आणि ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या आपल्या काय आहेत बघा, ए बी बी ए. हे जे ऑप्शन आहे हे कुठं दिसतंय बघा, ए बी बी ए. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे ऑप्शन असल्याचं दिसून येतं. बघा ए बी बी ए. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी आपण आता सुरुवात करतोय. बघा रिकामी जागा बी ए, रिकामी जागा बी डॅश, पुन्हा रिकामी जागा, त्यानंतर ए बी डॅश, पुन्हा ए डॅश बी डॅश. आता 3-3चा जर गट करून पाहिला तर बघा त्यानंतर शेवटचं अक्षर आपल्याला या ठिकाणी बी होतंय, मात्र शेवटचं अक्षर या ठिकाणी वेगळं येते. त्यामुळे आपण काय करू बघूया, 4चा गट करून बघूया. 1 2 3 4 4चा गट करून पाहिला. त्यानंतर बघा 4चा गट आपण या ठिकाणी पुन्हा एकदा करून बघू. 4 शेवटी ए येतंय बघा, शेवटी पुन्हा ए येतंय. म्हणजे 2 ठिकाणी आपल्याला शेवटी ए येताना दिसते. पुन्हा तिसरं पण अक्षर ए येताना दिसते, मात्र हे 3 ठिकाणी येते. म्हणजेच आपली 4ची जी गट करण्याची पद्धत आहे ती या ठिकाणी सक्सेसफुल होताना दिसते. म्हणजेच काय, आता पहिलं अक्षर बी आहे आणि दुसरं अक्षर आपल्याला पहिल्या स्थितीतून सिद्ध होते. म्हणजेच काय, पहिलं आणि दुसरं अक्षर आहे बी, पहिलं आणि दुसरं अक्षर आहे बी आणि तिसरंच आणि चौथा अक्षर आहे ए. तिसरा आणि चौथा अक्षर आहे ए. म्हणजेच काय, सगळीकडे काय करायचं आपल्याला बी ए. सगळा हा जो समूह आहे तो कशाचा असणार आहे, बी ए. पण आता रिकाम्या जागा आपण चेक करूया. बघा बी ए. बघा 3 वेळेस सलग बी किंवा जर दिसत नसेल तर बघा म्हणजे सलग 3 वेळेस. म्हणजेच काय, आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा आपला याचं उत्तर असणार आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे प्रश्न क्रमांक 18. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी घेताना दिसतो. बघा सी रिकामी जागा बी, त्यानंतर सी पुन्हा रिकामी जागा बी, पुन्हा बी पुन्हा रिकामी जागा. आता जर आपण 3-3चा गट जर करून पाहिला तर या ठिकाणी सुरुवातीचा अक्षर आपल्याला सी पहिल्या 2 गटात दिसेल, मात्र पुढं दिसत नाही. म्हणजेच आता 4चा गट आपण तयार करून बघूया. 4चा गट करून पाहिला. 1 2 3 4 शेवटी 4 येतं. बघा शेवटचं अक्षर माहिती नाही. 4 पुन्हा सी येताना दिसतंय, पुन्हा 1 2 4 शेवटचं अक्षर सी आलं. म्हणजे 4चा गट आपल्याला या ठिकाणी होताना दिसतंय आणि शेवटचं अक्षर सी होताना या ठिकाणी दिसतंय. मग आपण 4चा गट जर करून बघितला तर शेवटचं अक्षर आपल्याला सी येताना दिसतंय. बघा हे सी जर आलं तर सीच्या अगोदर आहे बी. आता बी प्रत्येक ठिकाणी जर आपण बी लावून बघितला तर बघा आता पहिले सगळ्यात आधी शेवटचं अक्षर कन्फर्म करून घ्या. सगळीकडं आपण सी आपण लिहिलेलं आहे, हे चुकून झालेलं नाही. बघा या ठिकाणी आपण थांबून घेऊया. आता वेगळं अक्षर येणार आहे इथं. बघा सी आपण करून बघूया.
आणि बघा याच्या पाठीमागचं अक्षर बी आहे. आता 2 वेळेस बी आहे म्हणजे आपण या ठिकाणी 2 वेळा बी बी म्हणजे आता सिरीज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे किंवा लयबद्ध मांडणी कोणती बघा, सी बी बी सी, सी बी बी सी, सी बी बी सी. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सी बी बी सी, सी बी बी सी आणि शेवटचं अक्षर ऑलरेडी आपण सी लिहिलं होतं, चुकलं होतं ते, त्यामुळं आता सीच शेवटी असणार आहे. म्हणजे आता बघा लाल पेनाने आपले जे काही आपण मिसिंग जागा लिहिलेल्या आहेत त्या आपण चेक करूया. बी सी सी, आता बी सी सी 2 वेळा, त्यानंतर पुन्हा 2 वेळा बी आणि शेवटी सी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 बघत असताना आपल्या समोर बघा बी सी डॅश, बी डॅश सी, सी पुन्हा डबल बी, त्यानंतर पुन्हा डॅश. म्हणजे बघा काही ठिकाणी 3-3चे गट होताना आपण चेक करून बघूया. 3चा गट केला तर शेवटचं अक्षर हे माहिती नाही, त्यानंतर शेवटचं अक्षर सी येतं आणि तिसऱ्या गटामध्ये बी येतं. म्हणजेच या ठिकाणी 3चा गट सक्सेसफुल होताना दिसत नाही. त्याच्यामुळे आता बघा आपण 1 2 3 4 4चे गट करून चेक करूया. बघा या ठिकाणी 4चा गट केला तर शेवटचा अक्षर बी येताना आपल्याला ठिकाणी दिसतंय 2 ठिकाणी आणि तिसऱ्या ठिकाणी सुद्धा. म्हणजे बघा पहिल्या गटात, दुसऱ्या गटात आणि चौथ्या गटात आपल्याला शेवटी काय दिसतंय, बी येताना आपल्याला ठिकाणी दिसतंय. तर बघा शेवटचं अक्षर बी आलं, शेवटचं अक्षर बी आलं, हे चुकून झालेलं आहे. बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी रेड पेनने पुन्हा एकदा मार्किंग करतोय. गट हा बी जवळ आहे. बघा सी सी बी, बीच्या मागे 2 वेळा सी लिहायचं आहे. बघा बीच्या मागे 2 वेळेस आहे. आता गटाची रचना आपल्याला कळली आहे, बी सी सी बी, बी सी सी बी आणि अक्षरांची लयबांधणी मांडणी कोणती आहे, बी सी सी बी. आपल्याला ही मांडणी शोधायची आणि याच्यासाठी आपल्याला गट करून हे चेक करायचं. अत्यंत सोप्या प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवतोय. बघा बी सी सी बी, बी सी सी बी अशा पद्धतीची रचना आहे. आता बघा ज्या रिकाम्या जागा भरलेल्या आहेत बघा, सी बी सी बी, सी बी बी सी, सी बी सी बी बी सी, बरोबर आहे. म्हणजेच काय पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला बरोबर येताना दिसतोय. प्रश्न क्रमांक 20 आपण या ठिकाणी आता सुरुवात करतोय. बघा डॅश, त्यानंतर सी बी बी, 3चा गट आपण चेक करून बघूया. त्यानंतर पुन्हा 3चा गट जर करून पाहिला, 1 2 3 1 2 3 1 2 3 अशा पद्धतीने जर करून पाहिलं तर शेवटी काय तर सी येताना दिसतोय. तर या ठिकाणी पुन्हा काय होतंय, या ठिकाणी सी येताना दिसतोय, त्यामुळं हा गट काय या ठिकाणी सेट होत नाही. 4चा गट आपण चेक करून बघूया. त्यामुळे आता 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 शेवटी बी आलं, 1 2 3 4 शेवटी बी आलं. म्हणजेच काय या ठिकाणी चौथा जो गट आहे 4-4चा गट जर आपण केला तर या ठिकाणी आपल्याला शेवटचं अक्षर हे बी मिळतंय या ठिकाणी. आता आपल्याला बघा शेवटचं अक्षर बी, शेवटचं अक्षर बी आणि बीच्या अगदी काय आहे, बी आहे. बीच्या आधी बी आणि त्याच्या आधी सी, म्हणजे शेवटचे 3 अक्षर आहे सी बी बी, सी बी बी, सी बी बी असं प्रत्येक ठिकाणी. सॉरी हे जरा चूक झाली, त्यामुळे आपण हे हा गट या ठिकाणी आहे 1 2 3 4 1 2 3 4. बघा तर आता गटाची जी रचना आहे ती कशी आलेली बघा, गटाची रचना कशा पद्धतीने आलेली बघा. गटाची रचना ही आहे, पहिलं अक्षर या ठिकाणी लक्षात येतं बी सी, म्हणजेच गटाची रचना काय झालेली किंवा लयबद्ध मांडणी काय झालेली आहे, सी बी बी, सी बी सी बी बी, बी सी बी बी अशा पद्धतीची रचना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. रचना आहे बी सी बी बी, बी सी बी बी, बी सी बी बी. आपलं उत्तर काय असलं पाहिजे, बी बी सी. बी बी सी कुठं दिसतंय बघा, बी बी सी आता आपल्याला या ठिकाणी बी बी सी पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी दिसून येतं आहे. त्याच्यानुसार आपण हे ठरवलेलं आहे. या ठिकाणी हा भाग क्रमांक 2 आपण या ठिकाणी संपवतो आहोत. यासारखेच अजून भाग आपल्याला पुढे आणायचे आहेत, त्यामुळं याच्यावर पुढील उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ तसंच बुद्धिमत्तेमध्ये 100% मार्क मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.